हा, जय श्रीराम जय श्रीराम शेतकरी मित्रांनो. तर आपण लावणीच्याच ऊसामध्ये व्हिडिओ दाखवतोय. तर बघा, आता हे 6 फुटामध्ये ऊस पण आता वाढायला लागला आणि सलम पण मधला जे टाकलता ना आपण ताग, तो पण वाढायला लागला. तर आता याला कुळवलंय, इकडून 2 फूट आणि इकडून 2 फूट कुळवलंय ना. आता सेंटरला थोडं ठेवलं की नाही, ते तसं ठेवायचं. आता ह्याला सऱ्या सोडायच्या पाणी देण्यासाठी, आणि सेंटरला जे आहे ते फक्त थोडं वाढलं की अजून कापून टाकायचं. म्हणजे आच्छादनाचा, सेंद्रिय कर्बाचा जे काय जास्तीत जास्त पाला फुटेल काय होईल, 2-3 वेळा कापत राहायचं. तर मित्रांनो, कसं आहे, आता ही पट्टा छोटा झाला आहे. तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं मी, 8 फुटाचा पट्टा पाहिजे. 6 फुटामध्ये काही करता येत नाही, ही अडचण झाली आहे. तर आपल्याला कसं आहे, जेवढा पट्टा मोठा राहील ना तेवढा सेंद्रिय कर्ब वाढवता येईल. सेंद्रिय कर्ब जर वाढवला ना, जास्तीत जास्त सेंद्रिय कर्ब जर वाढवत गेलो आपण, तर आपल्या शेतातच जैविक खताचं म्हणा किंवा जे काय पिकाला लागणार आहे त्याचं दुकान टाकल्यासारखं आहे. तर आपल्याला हे शिस्तबद्ध करावं लागेल. आता कसं होईल हे बघा, उडीद आपण उडीद नाही, सलम 2 फुटामध्ये टाकला होता सेंटरला. इकडे पण ऊस आहे, इकडे पण ऊस आहे. पण टाकता टाकता कुठे जास्त पडला, कुठे कमी पडला, त्याच्यामुळं आता ऊसाला ह्याची दाटण व्हायला लागली आहे. त्याच्यामुळं आता ह्याला साईडला आपण कुळवतोय. तुम्ही ठेवू पण शकता किंवा सेंटरला जर सरी सोडायची जर असेल तर ही राहिलेला जो सेंटरचा सलम आहे कुळव मारून, हा कुळव जी साईडला चालू आहे, आता बघा हे कुळव चालू आहे. हा जो सेंटरला सलम आहे ह्याला आपण डायरेक्ट सरी बी सोडू शकतो बरं का. ते छोट्या ट्रॅक्टरनं डायरेक्ट सरी सोडलं तर सेंटरला पण आपल्याला पाण्याची वाट होईल. दोन्हीपैकी कुठलंही करू शकतो, आपल्याला जी सोपं वाटतंय. त्यानंतर अजून सेंटरला आपल्याला उडीद अख्ख्या रानामध्ये उडीद टाकायचं आहे. तर आता हे सलम कसं आहे, हवामान बदललं आहे, आता ऊन लागत नाही. व्हिडिओसुद्धा बघा उन्हातला नाही, तर हे जास्तच वाढायला लागला. जास्तीत जास्त मे महिन्याला फुलं आल्यानंतर काढायला पाहिजे. पर आता ह्याला अजून फुल लागायला 4-5-6 दिवस जातील. पण कसं आहे, आता हे ऊसाला प्रॉब्लेम व्हायला नको आहे, म्हणून आपण मेन पीक आपलं ऊस आहे. त्याच्यामुळं आपण ह्याला आता कुळव मारायला चालू केला आहे. बघू काय काय होतं अजून पुढं, अजून भेटत राहू. ठीक आहे.